चांगले संगीत क्रिकेटवरती आज संगीत आपण पाहता दुसरा धक्का बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर टीमला ऋषीना वैयक्तिक चांगला खेळ साकारला त्याच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार पाहिल्या आणि अखेरकार तो यश मिळाला गोलंदाज भावेश करतला आणि जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर टीमला फलकावरती दाबा पाहिला संघ 18 या आकड्यावरती पोहोचला पहिला षटक भरपूर चांगला राहिला पापडी सपाट टीमसाठी ज्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली विपुल करतनं त्याच्यानं थोडासा आक्रमण केला इथे थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न लाईन खराब आहे पंचांचा इशारा की ऑप्स्टमच्या बाहेर बॉल आहे 80 वाईट अवंतर एक्स्ट्रा एक धाव ही जोडली जाईल बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर टीमच्या अकाउंटमध्ये आणि एका धावेनं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर सर्व काही गोष्टी पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय दिला जातोय लेग बायस मध्ये सिंगल मिळेल अगदी चांगली पंचांची भूमिका तुम्ही पाहता ऑफिशियल 2 अंपायर्स मयूर राजाना आमचे मुख्य अजक भावेश पाटील हे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता गोलंदाज या पुढचा बॉल प्रहार केला ऑनसाइडला चांगला फटका क्षेत्ररक्षक वेगाने ती सिंगल कंप्लीट झाली आणि एकच धावेनं समाधान मानला पण थोडं शांत ठेवलं कारण की आपण पाहिलं फलंदाज ऋषी पाटीलला चांगला खेळ साकारला त्याची विकेट गेल्यानंतर थोडासा मॅच मध्ये या ओव्हरमध्ये बॅकअप दिला गोलंदाज भावेश गरतनं आणि मागील आपण 3 बॉल पाहिले तर 3 बॉल मध्ये 3 धावा हा फटका चांगला अगदी बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये स्टँड अँड 11 स्टँड अँड डिस्पॅच ठोकला षटकार षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पहिला संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती मागील षटकाचा विचार केला भरपूर मागणं राहिलं खरं तर हा षटक पापडीचा पाडा टीमसाठी कारण की त्या षटकामध्ये टोटल 21 धावा भावेश गरतनं खर्च केला 27 धावा धावपुस्तकावरती 4 षटकांची मॅच या 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला अजूनही 12 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर घरचा मैदान अनुभव भरपूर आणि अनुभवाचा वापर करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये फाईट भरपूर चांगली देतो अगेन्स्ट केणाऱ्या पापडी सपाटा टीम समोर तिसरा षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रथमेश टेंबे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती स्पीडअप देखील करा एक दिवसीय स्पर्धा त्याच्यामुळे तुम्हाला स्पीडअप मध्ये खेळ चालू करावा लागेल गोलंदाज या पहिलाच बॉल पदतालिकेचा वापर केला ऑफसाईडला केलाय क्षेत्ररक्षक होते तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बॅकअप देखील भरपूर चांगलं आणि तोपर्यंत संधी होती या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली एका धावेला प्राधान्य दिलं आणि एका धावेला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला फलकावरती 6 धावा पहिला टोटल 28 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईक वरती फलंदाज राहुल राजे बॅकफुट वरती गेला पंच करण्याचा प्रयत्न शॉट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेटची संधी हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर टीमला तिसरा धक्का बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर टीमला यश मिळाला गोलंदाज प्रथमेश टेंबेला फलकावरती धावा पहिल्या 28 धावा धावपुस्तकावरती तिसरं षटक बाहेर असं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन झाला राज पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅकफुट वरती गेला पंच केला बॅकवर्स कव्हर केला हा फटका लॉन्च केला चित्त्यामध्ये 7 ठोकलाय हा षटकार वरती गेला पूर्णपणे शेवटपर्यंत चेंडूवरती तीक्ष्ण नजर ठेवली आणि एक चांगला फटका एक्झिक्यूट केला 6 धावाला 6 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 34
34 या आकड्यावरती. राज पाटील इन ऍक्शन मध्ये 5व्या क्रमांकासाठी इन झाला आणि जसा इन झाला अटॅकिंग क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ऑफ साइडला इनसाइड आउट, हा देखील चांगला पटका, सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. दोन बॉल दोन षटका 5व्या क्रमांकाचा फलंदाज विस्फोटक केस साकारतोय. फुलटॉस बॉल, यस पंचांचा इशारा की हा बॉल बिमर आहे, हाईट फॅक्टर भरपूर तर लगेच दंडित घोषित केला आणि या बॉल वरती दाब आल्या त्या 2 आणि पंचांचा इशारा की नो टोटल दाबा मिळतील 3. पुढचा बॉल फ्रीड असेल. हा सुवर्ण संधी दिले राज पाटीलसाठी आणि 3 दाबेनं संघ पुढे सरसावत असताना अगदी चांगला स्कोर सध्या उभा करतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर संघ जाऊन पोहोचला टोटल 43 या आकड्यावरती. चुकी करत असताना गोलंदाज प्रथमेश टेंबे, फ्रीडचा बॉल थोडासा गतीमध्ये परिवर्तन, लाईन खराब आहे, ऑफस्टॉमच्या बाहेर बॉल होता, पंचाने दंडित घोषित केला. इट इज अ वाईट. अवांतर एक्स्ट्रा एक दाब आली आणि संघ डबल 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. फुलटॉस बॉल तो पोहतो दोन्ही हाताने कबूल केला. अजून एक तडाखा, अजून एक धमाका. फलंदाज राज पाटील ऑन फायर. हा पटका चांगला आहे आणि इथे या बॉल वरती चौकार 4 धावा आल्यात. पण चांगले खेळ साकारत असताना संघ जाऊन पोहोचला. टोटल 3 षटकांचा आपण पाहिलं, 3 षटकांचा खेळ देखील आता समाप्त झाला ना. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 54 या आकड्यावरती. चला पुढची मॅच मंगलमूर्ती घरकुल आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल गोड टीम. दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग त्या व्यासपीठावरती. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे दोन्ही टीम चला आपला संघटक आता आपण लगेच व्यासपीठावरती या. 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा केस समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस चांगली बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करत असताना सध्या तलोजा मजकूर टीम टॉस हरला होता. प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा होता आणि तो प्रवास सुखरूप करत असताना सध्या तलोजा मजकूर संघ जाऊन पोहोचला. टोटल 50 धावा कंप्लीट करत असताना 54 या आकड्यावरती. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जल येतो कल, स्पर्धा भरपूर चांगली, भरपूर मेहनत घेतली सर्व आयोजकांना. स्पर्धा छोटी असो की मोठी, त्याच्या मागची मेहनत भरपूर इम्पॉर्टंट असता आणि मेहनतीच्या जोरावरती ही स्पर्धा तुम्ही पाहता. आज एक दिवसीय स्पर्धा आणि रॉयल आयोजन पूर्णपणे बाउंड्रीला सजवलाय. त्याच्यानंतर लाईव्ह देखील ऑफिशियल अंपायर्स, त्याच्यानंतर कॉमेंटर, डीजे सिस्टम सर्व काही या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आणि ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती तुम्ही पाहता. भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये. विशाल राजे असतील, भावेश पाटील असतील, विशाल पाटील, सागर पाटील, त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर अर्थात साई राजे ज्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये. जीवन पाटील असतील, तेजेश पाटील आणि सर्व आयोजक ज्यांची मेहनत भरपूर या स्पर्धेसाठी आहे, त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जाव्या माझ्या दिशेनं शेवटचं षटक भेटला तर स्लॉगरचं षटकच्या षटकामध्ये तुम्हाला प्रतिप्रहार करायला लागतं आणि असा षटक घेऊन आला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हा 4था ट्रम्पकार्ड पापडीपाडा टीमचा युवराज गरत गोलंदाज, प्रशांत कुटारकर ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्यांना देखील विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल, लेग स्टंपला मिस करत होता बॉल. यस पंचांचा इशारा देखील आलाय की बॉल वाईट या. अतिरिक्त दाब जोडली जाईल. अतिरिक्त दाबेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल डबल 55 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर. चांगलाच पहिला आपण पूर्वार्ध पाहतोय आणि पहिल्याच पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट केलं जातं अगेन्स्ट केलेला पापडीचा पाडा टीम सोबत. प्रहार केलाय, हा ट्रॅकर होता, चांगला पटका, गॅप सिलेक्शन, चेंडू फरार, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, आज चौकार.
आलाय 4 धावेच्या मदतीनं संघ 59-59 या आकड्यावरती. पुढचा बॉल अगदी जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला केलं क्षेत्रक्षण, थोडंसं पम्बलिंग झाला आणि तोपर्यंत संधी होती या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. एका धाब्याला प्राधान्य दिला आणि एका धाब्यानं संघ 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही आपण विचार केला 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर इन ऍक्शन ऑन स्ट्राईक फलंदाज राज पाटील ज्यानं विस्फोटक केली सध्या साकारली तलोजा मजकूर टीमसाठी. तोच फलंदाज थोडा स्लोवर होता, चेंडूचा लाईन मिनिट पाहिलं त्याच्यानंतर एक चांगला फटका, अजून एक तडाखा, हा येतोय राज पाटीलच्या बॅट मधून. 4था षटकार. खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय सध्या राज पाटील. 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला आणि ज्या रीतीनं फलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल, अजून एक धमाका, आक्रमक रूप धारण केला. प्रत्येक बॉल वरती हवाय रॅकेट, हा फलंदाज राज पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतं आणि हा देखील षटकार. महाराष्ट्राची क्रेज, महाराष्ट्राची परंपरा, बैलगाडा शर्यत आणि त्या बैलगाडा क्षेत्रातला हा आपण सॉन्ग पाहतोय. थोडासा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे लेंथ लाईन भरपूर चांगली होती. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 73-73 या आकड्यावरती. भलं मोठं लक्ष सेट करत असताना घरचा मैदान अनुभव आणि अनुभवाचा वापर केला ना भरपूर चांगली बॅटिंग आपण पहिल्याच पूर्वार्धामध्ये तलोजा मजकूर टीमची पाहिली. त्याच्यानंतर एक गुणवंत खेळाडू गोडगावचे शिवा गोंधली यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. डान्सिंग द डाऊन ब्लॅक स्क्रीनच्या समोर अंतिम बॉलवरती मोह 6 धाब्यांची आणि अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तलोजा मजकूर टीमनं धाबा जमा केला. टोटल 80 धाब्यांचा प्रवास सेकंद 17 मध्ये करावा लागेल. पापडीचा पाडा टीमला प्रवास कशा रीतीने केला जाईल सेकंद 17 मध्ये जॉईन होतील. याच गावाचा एक गोड आवाज ज्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली ते आमचं खरं तर साई राजे यांच्याकडे आपण जाऊया. जो सेकंड मॅच असेल टॉस साठी देखील इन्व्हाइट करूया. घोट टीम आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करूया मंगलमूर्ती घरकुल टीम. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी या, कारण की इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे आता इनिंग ब्रेक देखील झाली. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या, आपण टॉस करून घ्या. 80 धाब्यांचा प्रवास सेकंद 17 मध्ये करावा लागेल. खरं तर पापडीचा पाडा टीमला हा प्रवास सुखरूप राहील की प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल. घरच्या मैदानावरती खेळत असताना तलोजा मजकूर या ऐकूया सेकंद 17 मध्ये जाऊया आमचे साथी समालोचक अर्थात साई राजे यांच्याकडे. थँक्यू सो मच. तोपर्यंत आपल्या संध्या जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. देवी घोट त्यांना फाईट करेल. शिवाजी गोंधळे या ठिकाणी आल्यास विनंती करेल व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे.
शिवशंभो क्रिकेट क्लब तलोजा मजकूर यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 30,000 आणि भव्य दिव्य असं चषक या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि रोख रक्कम 30,000 रुपयाचा आर्थिक धनराशी आम्हाला देण्यात आली. अर्थातच दोस्ती दुनियात एक राजा माणूस क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व नितीन शेठ गावण तुमचा मनापासून आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून रोख रक्कम 30,000 रुपये आणि भव्य दिव्याची ट्रॉफी देखील त्यांच्या माध्यमातून बहाल करण्यात आली. तर नितीन शेठ गावण तुमचा मनापासून आभारी आहेत. धन्यवाद मंगेश. कमाल की पारी के लिए तलोजा मुस्की टीम के राज और राजशाही बल्लेबाजी की. या आमचे काका या ठिकाणी आलेले आहेत. हरिभक्त पारायण बालराम काका म्हात्रे व्यासपीठावरती या. काका आपलं स्वागत आहे. प्रथमेश सालुंके जबरदस्त आक्रामक गेंदबाज 80 रन चेस करने हैं. कंपलसरी चेसिंग पहली गेंद प्रथमेश. ओहो इस बार ये देखिए पटकी हुई गेंद थी. वुडलैंड पट के ऊपर टेक ऑफ होती हुई गेंद. शानदार गेंदबाजी अंपायर की भूमिका निभाते हुए हमारे मित्र प्रशांत जी खुटाकर मैन फ्रॉम नावड़े और हमारे मयूर राजे शानदार प्लेयर आराध्य स्पोर्ट्स के मालक. स्ट्राइक के ऊपर है भावेश. ओहो आड़े बल्ले से गेंद और बल्ले का संपर्क नहीं. चले इस बार टॉस किया जाएगा. दो टीम में एक साइड में होगी घरकुल और उनको फाइट करेंगे गाँव देवी गोट. टॉस के बॉस बने घरकुल टीम ने यहां से जीता है टॉस और पहले गेंदबाजी करने का फैसला. तीन गेंद लगातार डॉट. यह जबरदस्त गेंदबाजी प्रथमेश सालुंके. शानदार गेंदबाजी. भावेश को आक्रामक बनना पड़ेगा. 80 रन है आड़े बल्ले से. शॉट एंड पुल सक्सेसफुल वंडरफुल 4 रन. और इस बार बल्ला पहले से ही घुमाया था. जानते हैं टोटल काफी बड़ी है. टीम की टोटल है 4 गेंदें हो चुकी इस ओवर की. 5 कमाल की गेंदबाजी. सुजीत 18 गेंदें जीतने के लिए 72 रन.
लक्ष्य काफी बड़ा है लेकिन सूजित है तो मुमकिन है। जो बल्लेबाजी राज पाटिल ने की वही बल्लेबाजी अब सुजीत को करनी है। ओहो, ब्लॉक हॉल में फेंकी है और एलबीडब्ल्यू पा गए बल्लेबाज। यहां से सुजीत की पारी का खात्मा। सफलता शानदार बल्लेबाजी की। राज ने एक अच्छी टोटल बनाई। 4 ओवर में टीम को पैक किया। अक्षय जी पाटिल राजा बैल के मालक है। उनके माध्यम से 0-0-0-3। क्या बात है। योगेश स्ट्राइक एंड के ऊपर बढ़िया स्ट्रोक जाएगी गेंद। लॉन्ग ऑफ फॉर फील्डर है। सिंगल से बात नहीं बनने वाली। लक्ष्य काफी बड़ा है। 80 रन चेस करने के लिए पहले ओवर में रन बने थे। आज इस ओवर की गेंदें हो चुकी है 2। 16 गेंदें 71। 71 रन की जरूरत। पंचांचा निर्णय अंतिम असेल। चलिए यहाँ से गेंदबाज तैयार। कुणाल पटकी हुई गेंद है, जाएगी। राजू पाटिल को चकमा देकर गेंद स्क्वायर लेग के रीजन में। गोखने हैं हमारे वहां पर। चलिए शानदार फील्डिंग गोखले डॉक्टर। घरकुल टीम ने जीता है टॉस। पहले गेंदबाजी करने का फैसला। गेंदबाज तैयार। कुणाल ओहो, अब नहीं छोड़ेंगे भाई। ऐसी गेंद के ऊपर कड़क प्रहार होने वाले। चौके के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ रन। अभी तक बहुत बड़ा है। 16 रन स्कोर बुक के ऊपर। 64 रन और बनाने। जगह बनाकर खेलने वाली ये गेंद थी लेकिन फुटवर्क का कोई भी इस्तेमाल नहीं। ओ इस बार गेंद अच्छी गेंदबाजी कुणाल द्वारा ओवर की समाप्ति। गेंदबाज यहाँ से धीरज। 12 गेंदें जीतने के लिए 64। काफी बड़ा लक्ष्य। हर एक गेंद आपको बाउंड्री रेखा के बाहर भेजनी है। क्योंकि तगड़े बल्लेबाज। 12 में 64।
गेंद हवा में है, फील्डर है, आसान सा कैच ड्रॉप होता हुआ। टोटल अच्छी है, सिंगल बनी, सिंगल के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 18 रन। सत्रह रन है। ओहो, आप ये बल्ले के स्लॉट में पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, चीयरफुल 6 रन। एक और गेंद हवा में है। राहुल राजे क्या कर रहे हैं भाई, आसान सा कैच था राहुल। धमाल धमाल और मालामाल चरण। ओहो, इस बार नजर हटी, दुर्घटना घटी, भावेश के पारी का खात्मा। विभागमन होत असताना शिवसेनेची मुलूक मैदानी तोप आणि क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय रामदादा पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत। त्यांचं मनापासून अधिकाधिक स्वागत। विश्वासदादा पाटील हे देखील येत आहेत व्यासपीठावरती। या रामदादा पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत विश्वासदादा पाटील व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। इस ओवर की अंतिम गेंद, गेंदबाज से क्या धीरज आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, ओवर की समाप्ति। सन्माननीय रामदादा पाटील शिवसेनेचे मुलूक मैदानी तोप, माजी सभापती पनवेल आणि कार्यातून आपण पाहिलं तर क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय रामदादा पाटील साहेब व्यासपीठावरती आहेत आणि विश्वासदादा पाटील साहेब हे देखील आहे। त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। राजू पाटिल गेंदबाजी करेंगे, जाएगी गेंद स्क्वायर लेग बाउंड्री रेखा के बाहर, बैनर को चीरती हुई गेंद सीमा रेखा बाहर 6 रन। एक और स्क्वायर लेग के रीजन में फील्डर है राज, जबरदस्त आक्रामक पारी खेली।
40 रन का योगदान दिया, 6 छक्के और 1 चौका था। कमाल की पारी राज। चलिए आप यहाँ से कम बैक। जबरदस्त जबरदस्त। राजू पाटिल गेंदबाजी करते हुए, जबरदस्त। बल्लेबाज है संकेत। ओहो, इस बार फर्नीचर डिस्ट्रॉय, संकेत के पार का खात्मा। धनाजी जाहूराजे यांच्या माध्यमातून जल हे तो कले. थँक्यू धनाजी राजे, आपलं मनापासून आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. शानदार ऊंची उड़ान भरती हुई तलोजा मस्को टीम. अंतिम गेंद है 39 रन. ओहो, इस बार हवा के साथ घटा के संग संग गेंद सीमारे का 6 रन. राज पाटील 40 धावांचं योगदान. तर राज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. रामदादा पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राजला ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं. शिवाजी गोंधली या, स्वागत आहे आपलं देखील. रामदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान देखील आम्ही लगेच करणार आहोत. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ. घरकुल टीमने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. राज शुभ सन्मान देखील आम्ही करू व्यासपीठावरती. रामदादा पाटील साहेबांचं क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व रामदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान करू.